नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कोटरी परिसरात बागरी या हिंदू समाजातील दौलत बागरी या युवकाला ढाब्यावर जेवण केल्याच्या कारणावरून हातपाय दोरीनं बांधून निर्दयपणे मारहाण करण्यात आली आहे आणि त्याच्याकडले 60,000 रुपये सुद्धा लुटण्यात आलेत। पोलिसांनी फैयाज अली, अरशद अली, मोईम अली, शफी मोहम्मद, नियाज दर मोहम्मद, इकराम आणि हॉटेल मालक अशा 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दौलत बागरीवर झालेल्या निर्दय मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। पाकिस्तानी माध्यमांनी सांगितलं, पीडित रस्त्याच्या कडेला जेवायला गेलेला होता। त्याचवेळी काही लोक आणि हॉटेलचा मालक त्याच्याकडे आले आणि म्हणाले, हा हिंदू इथं कसा काय खाऊ शकतो, असं म्हणून त्यांनी त्याचे हातपाय दोरीनं बांधले आणि त्याला बेदम मारहाण केली। पीडित सतत लोकांना दया दाखवण्याची विनंती करत होता, रडत होता, ओरडत होता, पण हल्लेखोरांनी मारहाण करणं थांबवलं नाही। त्यांनी म्हटलं, यानं इथं जेवायची हिम्मत कशी केली। व्हायरल व्हिडिओमध्ये दौलत बागरीला दोरीनं बांधलेलं दिसतंय। या घटनेचा लोकांनी तीव्र शब्दात निषेध केला असून त्वरित कारवाईची मागणीसुद्धा केली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी जमशोरा जिल्हा आणि सत्र न्यायालयात SSP आणि SHO जमशोरा यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती। याचिकेत आरोप करण्यात आला की त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही। याचिका दाखल झाल्यानंतरच पोलिसांनी या प्रकरणात FIR दाखल केलेला आहे। राष्ट्रीय गुन्हे नोंदवही विभाग म्हणजेच NCRBच्या नव्या अहवालानुसार 2023 मध्ये मुलांवरील गुन्ह्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलंय। 2022च्या तुलनेत 2023 मध्ये अशा प्रकरणांमध्ये 9.2% वाढ झाली आहे। एकूण 1,77,335 प्रकरणं नोंदवली गेलेली आहेत। 2022 मध्ये ही संख्या 1,62,449 आणि 2021 मध्ये 1,49,404 होती। 2005च्या तुलनेत हा आकडा जवळपास 10 पट असून परिस्थिती अत्यंत गंभीर आहे हे दाखवतो। राज्यनिहाय आकडे पाहता मध्य प्रदेशात सर्वाधिक 22,393 प्रकरणं नोंदवली गेली। त्यानंतर महाराष्ट्रात 22,390 प्रकरणं समोर आली आहेत। उत्तर प्रदेशमध्ये 18,852, राजस्थानमध्ये 10,577 आणि आसाममध्ये 10,174 प्रकरणं नोंदवली गेलेली आहेत। हे आकडे स्पष्टपणे दर्शवतात की मुलांवरील गुन्हे यामध्ये सातत्यानं वाढ होते आणि काही राज्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे। 2023 मध्ये मुलांच्या विरोधात हत्या करण्याच्या प्रयत्नाचे 290 प्रकरणं ही नोंदवली गेलेली आहेत, ज्यात 337 हे पीडित होते। या गुन्ह्यांचा दर प्रति लाख लोकसंख्येमागं 0.1 इतका होता। परित्यागाशी संबंधित 653 प्रकरणं ही नोंदवली गेलीत, ज्यात 664 मुले पीडित ठरली। यांचाही गुन्ह्यांचा दर प्रति लाख लोकसंख्येमागं 0.1 इतकाच होता। 2023 मध्ये मुलांच्या अपहरण आणि किडनॅपिंगशी संबंधित 79,884 प्रकरण ही नोंदवली गेली आहेत, ज्यात 82,106 मुलं पीडित ठरली। या गुन्ह्यांचा दर प्रति लाख लोकसंख्येमागं 18.0 इतका होता। आता जाऊ तामिळनाडूमध्ये। तामिळनाडूमध्ये विरोधाचा आवाज दाबण्याची DMK सरकारची जी जुनी सवय आहे, त्या सवयीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। प्रसिद्ध यूट्यूबर मरिदास यांना DMK सरकारनं अटक केली। त्याचं कारण काय आहे तर करूर इथं झालेल्या तिमिळगा वेत्री कळगम पक्षाचे नेते आणि अभिनेते जोसेफ विजय यांच्या सभेत झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल आपल्या व्हिडिओत प्रश्न उपस्थित केले म्हणून। या दुर्घटनेत 41 जणांचा मृत्यू झालेला होता। यापूर्वी अनेक वेळा मरिदास DMK सरकारच्या निशाण्यावर आलेले आहेत। याआधी 2021 मध्ये त्यांना अटक झालेली होती। शनिवारी मरिदास यांनी आपल्या अटकेबद्दल ट्विट करून माहिती दिली। पोलिसांनी सांगितलं की मरिदास यांनी आपल्या व्हिडिओत गैरसमज निर्माण करणारी आणि खोटी माहिती दिल्यामुळं IT कायद्याच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे। मरिदास यांना चेन्नईतील निलंगकरी येथील घरातून अटक करण्यात आली। अटकेच्या काही तास आधी त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेलं होतं की हे संपूर्ण नाटक DMK टोळीनं न्यायालयात रचलंय, मी ते उघड करणार आहे। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी इशारा दिला होता, सोशल मीडियावर अपमानास्पद किंवा दिशाभूल करणाऱ्या टिप्पणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल।
मरिदास यांनी आपल्या यूट्यूब व्हिडिओत DMKचे वरिष्ठ नेते आणि मंत्री सेंथिल बालाजी यांच्यावर थेट आरोप केलेला होता। त्यांनी म्हटलं की करूर हे बालाजींचा बालेकिल्ला आहे आणि विजय यांच्या सभेतील चेंगराचेंगरी ही नैसर्गिक नव्हती, तर मुद्दाम तयार केलेला गोंधळ असू शकतो। त्यांनी पुढे आरोप केला की सेंथिल बालाजी हे सत्ताधारी कुटुंबाच्या जवळचे आहेत आणि कोणत्याही थराला जाणारे ते राजकारणी आहेत। मरिदास यांनी या दुर्घटनेच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या अरुणा जगदीशन आयोगाच्या कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केला। त्यांचं म्हणणं असं आहे की हा आयोग फक्त दिखावा आहे। डिसेंबर 2021 मध्ये मरिदास यांना मदुराई येथून सायबर क्राईम पोलिसांनी अटक केलेली होती। त्यावेळी त्यांनी कुन्नूर हेलिकॉप्टर अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केले, ज्यात CDS जनरल बिपिन रावत आणि अन्य 13 जणांचा मृत्यू झालेला होता। मरिदास यांनी ट्विटमध्ये विचारलं होतं की तामिळनाडू काश्मीरसारखा होत चाललाय का। तसंच त्यांनी आरोप केला की DMKच्या छत्राखाली देशविरोधी शक्ती सक्रिय आहेत आणि पार्टीचे समर्थक रावत यांच्या मृत्यूचा सोशल मीडियावर उपहास करत आहेत। त्यामुळं DMK फुटीरवादी शक्तींसाठी सर्वोत्तम पर्याय ठरते असंही त्यांनी म्हटलेलं होतं। या ट्विटच्या आधारावर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। त्यांच्या अटकेच्या विरोधात भाजप समर्थक मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्यासमोर जमलेले होते। न्यायालयानं वारंवार सांगून देखील केवळ सोशल मीडियावर पोस्टवर अटक करणं हे योग्य नाही असं असूनसुद्धा ही कारवाई करण्यात आलेली होती। DMK आणि त्यांचे समर्थक मरिदास यांच्यावर सांप्रदायिकता पसरवण्याचा आरोप करत असतात। त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या व्हिडिओमुळं हिंदू मुस्लिम वैमनस्य निर्माण होतं। मरिदास यांनी मात्र अनेकदा DMKच्या राजकारणावर थेट टीका केली आहे। कलम 370 रद्द करण्याच्या विरोधाबाबत, जम्मू काश्मीरच्या संदर्भात पक्षाच्या भूमिकेबाबत त्यांनी म्हटलं होतं की DMKचा विरोध म्हणजे दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्यासारखा आहे। त्यांनी विचारलं होतं की पक्षानं पाकिस्तान किंवा दहशतवाद्यांशी काही करार वगैरे केला आहे का। DMKनं या विधानांना देशविरोधी ठरवत तक्रार दाखल केलेली होती। मरिदास स्वतःला हिंदू परंपरेचा अभिमानी प्रतिनिधी मानतात। त्यांचं म्हणणं आहे की हिंदू मुळांचा अभिमान बाळगणं म्हणजे सांप्रदायिकता नव्हे तर भारतीय संस्कृतीचा पाया आहे। याच कारणामुळं त्यांचे व्हिडिओ वारंवार वादग्रस्त ठरतात आणि त्यांना हिंदुत्ववादी यूट्यूबर म्हणून ओळखलं सुद्धा जातं। आता जाऊ उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यातील सरसावा परिसरात रविवारी रात्री उशिरा पोलिसांच्या पथकानं 1 लाख रुपयांचा इनामी गुन्हेगार असलेला इम्रानला चकमकीत ठार केलं। इम्रान हा 2 दिवसापूर्वी मुजफ्फरनगरमध्ये ठार झालेल्या कुख्यात गुंड मेहताबचा साथीदार होता। दोघांवर अनेक जिल्ह्यांमध्ये दरोडे आणि खुनाच्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप होते। रविवारी रात्री सुमारे 1:30च्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की इम्रान हा आपल्या साथीदारांसह सरसावा परिसरात लपलेला आहे। त्यानंतर पोलिसांनी पथक तयार केलं। तिथं पोलिसांनी इम्रानला वेढा घालण्याचा प्रयत्न केला असता त्यानं गोळीबार सुरू केला। प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला, ज्यात इम्रान घटनास्थळीच ठार झाला। पोलिसांना या ठिकाणाहून जिवंत काडतूसह अनेक मोटरसायकल सुद्धा मिळालेली आहे। चकमकीदरम्यान गागलहेडीचे इन्स्पेक्टर प्रवेश शर्मा यांच्या हाताला गोळी लागली, तर सरसावाचे ठाणे प्रमुख विनोद कुमार यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर सुद्धा गोळी आदळली, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले। दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात येतं। इम्राननं शामली, मुजफ्फरनगर, मेरठ आणि सहारनपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी लूटमार आणि दरोडे टाकलेले होते। अलीकडेच सरसावा परिसरात झालेल्या एका मोठ्या दरोड्यात तो मुख्य आरोपी होता आणि तेव्हापासून तो फरार होता। त्याच्यावर मेरठ झोनच्या ADGंनी 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं होतं। इम्रानचा साथीदार मेहताब याला यापूर्वीच मुजफ्फरनगरमध्ये पोलीस चकमकीत ठार करण्यात आलेलं होतं। त्याच्यावरही 1 लाख रुपयांचं बक्षीस घोषित होतं। त्यावेळीही पोलिसांनी मेहताबला शरण येण्यास सांगितलं, परंतु त्यानं गोळीबार सुरू केला। प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या कारवाईत तो ठार झाला। त्याचवेळी इम्रान हा पळून गेलेला होता। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि नमस्कार।